नमस्कार सर्वांचं वाचीत आहे सॉफ्टवेअर मध्ये हार्दिक स्वागत. मी आहे योगेश सर आणि माझ्या टीम मेंबर्स बरोबर आम्ही एक छोटासा प्रोजेक्ट तयार केला गेला आहे आणि तो प्रोजेक्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. नक्कीच आवडलं तर या ठिकाणी तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण हा प्रोजेक्ट तुमच्या मुलांना देणार आहे नवीन फ्युचर. वायसीटीआय सॉफ्टवेअर काय वर्क करणार आहेत आणि वायसीटीआय सॉफ्टवेअर आहे तरी काय आपण थोडक्यात समजून घेऊया. वायसीटीआय सॉफ्टवेअर इट इज अन एज्युकेशनल रिसर्च वर्क कोडिंग टेक्नॉलॉजी अँड सॉफ्टवेअर सोल्युशन वरती काम करत आहे. म्हणजेच काय, आपल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपली वायसीटीआय सॉफ्टवेअर that company invests in ongoing research and development to enhance educational products and services. एज्युकेशन स्ट्रीम मध्ये मुलांना जे काही अडचणी येतात आणि त्या अडचणीवरती मात कशी करायची आणि त्या अडचणी सॉल्व्ह करून मुलांना टॅलेंटेड कसं बनवायचं ह्या हेतून जी काही आपली वायसीटीआय सॉफ्टवेअर कंपनी आहे ती वर्क करत आहे. आता ही कंपनी आहे तरी काय, या कंपनीमध्ये इनोव्हेशन असणार आहे, मुलांच्या मेथोडॉलॉजीज असतील, मुलांचं माइंड डेव्हलपमेंट असतील, एज्युकेशनल डिफरंट टाइप ऑफ टेक्नॉलॉजी असतील, या सगळ्यांचं सोल्युशन आपण वायसीटीआय सॉफ्टवेअर थ्रू सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजेच काय, पर्सनलाइज्ड लर्निंग सोल्युशन. वी कॅन मेक द वायसीटीआय सॉफ्टवेअर. इट इज अन एमएसएमई प्रोजेक्ट. हा टोटल प्रोजेक्ट ह्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि वायसीटीआय सॉफ्टवेअर कंपनी ही उद्यम आधारित रजिस्ट्रेशनच्या बेसवर एक सूक्ष्म आणि लघु उद्योगामध्ये समावेश आहे आणि या उद्योगाबरोबरच लहान मुलांचे जे काही एज्युकेशनल प्रॉब्लेम्स असतील, 12th कॅन्डिडेट असतील, 12वी ते 12वी असेल, इंग्लिश मिडियम असतील, मराठी मिडियम असतील, त्याचबरोबर टोटल विद्यार्थी, मी विद्यार्थी म्हणतोय पुन्हा एकदा ऐका, आपण विद्यार्थ्यांवरती भर देतोय म्हणजे तो विद्यार्थी असणार आहे कुठलाही असो, त्यांना एक चांगलं सोल्युशन देण्याचं काम आपली कंपनी करत आहे. या कंपनीचं मेन टार्गेट काय असणार आहे, जे काही विद्यार्थ्यांना आता अकॅडमिक सपोर्ट मिळतोय तो कसा मिळतोय, पालकांकडून मिळत असेल, शाळाकडून मिळत असेल, त्याच सपोर्टला वायसीटीआय सॉफ्टवेअर ही त्यांची साथ देणार आहेत. वायसीटीआय सॉफ्टवेअर या मुलांना अकॅडमिक सपोर्ट बरोबर होमवर्क हेल्प सुद्धा करणार आहेत. त्यांचं स्टडी गायडन्स या ठिकाणी परफेक्शन देणार आहेत. प्रॅक्टिस टेस्ट काय आहेत ते या ठिकाणी समजावणार आहेत. इंटरॅक्टिव्ह लर्निंग मॉडेल्स, ह्या प्रोजेक्टमध्ये इंटरॅक्टिव्ह लर्निंग मॉडेल्स या वायसीटीआय सॉफ्टवेअर कंपनीतून मुलांना मिळणार आहेत. म्हणजेच काय की टूल्स आर बेस्ड ऑन एज्युकेशनल रिसर्च फाइंडिंग टू इम्प्रूव्ह स्टुडंट एंगेजमेंट अँड लर्निंग आउटकम्स. त्या ठिकाणी मुलांना योग्य नॉलेज, योग्य शिक्षण, योग्य प्रशिक्षण, त्याचबरोबर इनोव्हेशन सिस्टम्स या मुलांना मिळणार आहेत, जे विद्यार्थी वायसीटीआय सॉफ्टवेअर बरोबर स्टडी करणार आहेत. अशा विद्यार्थ्यांना आपण काय करणार आहोत, इम्पॉर्टन्स ऑफ डेव्हलपिंग क्रिटिकल थिंकिंग समजावणार आहोत. म्हणजेच काय, तुम्ही जो अभ्यास करताय तो तुमच्यासाठी इम्पॉर्टन्स कसा असणार आहे, इम्पॉर्टन्स अभ्यासाबरोबर क्रिटिकल थिंकिंग तुम्ही काय करणार आहात, एखादी तुमच्याकडे प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह कसे करायचे आणि प्रॅक्टिस प्रॉब्लेम सॉल्विंग. ज्यावेळेस तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे प्रॅक्टिस होतील, तुम्ही पझल सॉल्व्ह करतात, तुम्ही रिडल सॉल्व्ह करतात, मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करतात, या सगळ्या ऍक्टिव्हिटी थ्रू तुम्हाला आमची वायसीटीआय सॉफ्टवेअर काय करणार आहात, साथ देणार आहेत. तुमचं एज्युकेशनल लाईफ ही चेंज करणार आहेत. वायसीटीआय सॉफ्टवेअर म्हणजे म्हणतात काय, एज्युकेशनल रिसर्च, स्टुडंट माइंड डेव्हलपमेंट, एनकरेज क्रिटिकल थिंकिंग, डिबेट अँड डिस्कशन. तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, तुमचे काय क्वेश्चन असतील ते आमच्याशी तुम्ही डिस्कस करू शकता. इव्हन आम्ही तुम्हाला एक रिसर्च ऍक्टिव्हिटी देणार आहोत. रिसर्च वरती तुमची रायटिंग टास्क असेल, तुमची डिबेट अँड डिस्कशन असेल, आपण एकमेकांना कम्युनिकेट करून सॉल्व्ह करणार आहोत. याच्यातून आपण जे काही तुम्हाला अडचणी येत असतील त्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहोत. त्याचबरोबर यूज ऑफ टेक्नॉलॉजी, तुमच्या अभ्यासाबरोबर आम्ही तुम्हाला शिकवणार आहेत डिफरंट टाइप्स ऑफ टेक्नॉलॉजी. जे काही 1ली ते 12वी पर्यंत विद्यार्थी असतील, आयटी क्षेत्रातलं नॉलेज हे त्यांना प्री लेवललाच आम्ही देणार आहोत आणि याचबरोबर आम्ही त्यांचं माइंड आणि लॉजिक डेव्हलपमेंट या ठिकाणी करणार आहोत. त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल वरती आम्ही काम करणार आहोत. म्हणजेच काय, तुम्ही हिंदी असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, कुठलंही टूल्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि ह्या सगळ्या टूल्सवर आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. रिसर्च व्हिजिट, जे काही रिसर्च इज क्रिएटिंग न्यू नॉलेजचे बेसवर वायसीटीआय सॉफ्टवेअरनं आतापर्यंत काम केलं आहे ते थोडक्यात आपण जाणून घेऊया. यामध्ये तुम्हाला जे काही स्टुडंट दिसत आहे हे सगळे स्टुडंट्स यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आणि त्यांनी एक वायसीटीआय सॉफ्टवेअर बरोबर एक स्टडी रिसर्च या ठिकाणी केलेला आहे. वायसीटीआय सॉफ्टवेअर सक्सेस स्टोरी ही 2022 ची बॅच तुमच्या समोर दिसतीये, जी एक
एक निष्ठेनं जे काही वायसीटीआय सॉफ्टवेअर बरोबर एज्युकेशन केलेलं आहे आणि ते एज्युकेशन बरोबर टॉप 10 रँक मध्ये आज आहेत. त्यांच्या नवीन नवीन एज्युकेशन सिस्टम पर्यंत ते चांगलं या ठिकाणी काय करत आहेत, कम्युनिकेट आणि नॉलेज हे टॉप 10 रँक मध्ये आहेत. ते खूप स्टडी करून या ठिकाणी 10वी नंतर त्यांना कोडिंग टेक्नॉलॉजी मध्ये सहजरित्या त्या ठिकाणी त्यांनी यश प्राप्त केलं आहे आणि चांगल्या अचिव्हमेंट बरोबर ते आज मार्केटमध्ये इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, डिफरंट टाइप्स ऑफ कोर्स त्या ठिकाणी ते करत आहेत. त्यांच्या एज्युकेशन मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर वायसीटीआय सॉफ्टवेअर कंपनी त्यांना नक्कीच या ठिकाणी काय करते, हेल्प करत असते. त्यानंतर आपण बघणार आहोत की वायसीटीआय सॉफ्टवेअर कंपनी जे काही वेगवेगळ्या टाइप्सला आपण व्हिजिट दिलेले आहेत, जे काही त्यांनी वेगवेगळ्या टाइपला व्हिजिट दिले आहेत आणि त्या व्हिजिट बरोबर आपण या ठिकाणी डिफरंट टाइप्स ऑफ स्लाइड बघतोय की या स्लाइड बरोबर आपण 2023 ची बॅच बघतोय जी काही आयटी कोडिंग आणि रिसर्च नॉलेज मध्ये अग्रेसर आहे. 2022 नंतर ही बॅच खूप या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत व्हिजिट अँड देवगड, जे काही निसर्गरम्य वातावरण आहे, ज्या ठिकाणी प्रभू दत्तांची मंदिर आहे, हे देवगड टेम्पल जे काही मंदिर आहे त्याच्यामध्ये तिथले असणारे कर्मचारी, त्यांचं बोलणं, त्यांची आपल्याला मिळणारी वागणूक ही अतिशय चांगली आहे. आणि मी तर बोलेल, मी बघितलेलं एक निसर्गरम्य वातावरण, तिथं पर्यावरणाची खूप काळजी घेतली जाते असं ते देवगड. या ठिकाणी आम्ही आमचे स्टुडंट्स घेऊन गेलो आणि तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्या पालकांची त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं की तुमच्या विद्यार्थ्यांना एज्युकेशन मध्ये काय प्रॉब्लेम येतो, आपण पर्यावरणाला कशी साथ देऊ शकतो. जशी साथ देवगड या पवित्र पावन ठिकाणी निसर्गाला दिली आहे, या ठिकाणी छोट्यातल्या छोट्या झाडाला सुद्धा देव मानतात. म्हणजेच काय, हे क्षेत्र एकदम नंबर 1 आहे जे आपल्या पर्यावरणाला धरून आहे. ठीक आहे. त्याचबरोबर नाईस टेम्पल, नाईस ह्युमन बिहेवियर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी प्रत्येक कर्मचारी यांना चांगली वागणूक या ठिकाणी मिळत आहे, ते आपल्याला देतही आहेत. भाऊदादा करून शिस्त लावण्याचे काम या ठिकाणी करत आहेत आणि त्यांचं आम्ही या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो, ज्यांनी त्यांच्या समवेत आम्ही ही व्हिजिट पार पाडली. त्यानंतर व्हिजिट प्लेस इन नेवासा, ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण रिसर्च व्हिजिट ऍक्टिव्हिटी केली. श्री क्षेत्र शनी शिंगणापूर या ठिकाणी आपण व्हिजिट पूर्ण केली 2024 मध्ये, जी काही वायसीटीआय सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांच्या थ्रू. त्याच्यानंतर वायसीटीआय सॉफ्टवेअर सक्सेस स्टोरी आयटी बॅच 2024 ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2024 सालातही आयटी बॅच जी काही पूर्ण केली आहे, टॉप 10 रँक ही मुलं तुम्हाला बघायला मिळतील. यांनी चांगलं कोडिंगचं नॉलेज घेऊन आज या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की हा प्रोजेक्ट खरंच सक्सेस स्टोरी बनत आहे. त्याचबरोबर तुम्ही बघत आहात वायसीटीआय सॉफ्टवेअर आहे तरी काय. वायसीटीआय सॉफ्टवेअर आहे एक इनोव्हेशन, वायसीटीआय सॉफ्टवेअर आहे एक रिसर्च कोडिंग आणि रिसर्च इज क्रिएटिंग न्यू नॉलेज. तेव्हा होऊ शकतं ज्या वेळेस भारतातला, इंडियामधील, महाराष्ट्रातला खेडेगावातील पूर्ण आणि पूर्ण वाडीवस्तीवरील प्रत्येक मुलाला हाऊ टू गेट नॉलेज अबाउट कोडिंग टेक्नॉलॉजी परफेक्ट समजेल. त्यावेळेस काय होईल, पूर्ण आणि पूर्ण इनोव्हेशन मध्ये इंडिया टॉप 1 ला असल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर वायसीटीआय सॉफ्टवेअर कंपनी ही प्रत्येक स्कूलवरती व्हिजिट देत आहेत. त्यातली पहिली व्हिजिट जो प्रोजेक्ट आपण स्टार्टअप केलं, ती पहिली व्हिजिट आपण कैलासवासी मथुराबाई विश्वनाथ धुमाळ यांच्या विद्यालयामध्ये सादर केली आणि तिथल्या शिक्षकांबरोबर आम्ही कम्युनिकेट केलं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसंग आम्ही ज्यावेळेस संभाषण केलं, खूप छान वाटलं की असेही खेडेगावात विद्यार्थी आहेत, त्यांचं मॅथमॅटिकल लॉजिक असेल, त्यांचं टोटल सब्जेक्ट मधलं लॉजिक असेल, ते सगळ्यात नंबर 1 आहेत आणि त्यांच्या समवेत आपली कंपनी एक टीम मेंबर म्हणून उभा राहणार आहे. त्या मुलांना अजूनही पुढे नेण्याचं काम करणार आहे. त्याचबरोबर अंबिका माध्यमिक विद्यालय माडोरी या ठिकाणी आपली कंपनी व्हिजिट दिली आहे. तिथल्याही मुलांचं एक छान बिहेवियर बघून, चांगलं ऍक्टिव्हिटी बघून, चांगलं नॉलेज बघून एक मनाला आनंद वाटला आणि आपल्या कंपनीची प्रोजेक्टची सुरुवात होत आहे. ड्रॉबॅक्स ऑफ सोशल मीडिया. सोशल मीडिया आपण आता चालू जीवनात बघतोय. सोशल कंपॅरिझन अँड प्रेशर, इम्पॅक्ट ऑन मेंटल हेल्थ. मुलांची मेंटल हेल्थ ही आता कमकुवत होत चालली आहे असं म्हणायला काही अडचण नाही, कारण आपण बघतोय डे टू डे लाईफ मध्ये मुलं टेक्नॉलॉजीशी खेळतात, मुलं गेम्सशी खेळतात, मुलं व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, त्यांच्या सगळं पूर्ण आणि पूर्ण एकजूट झालेले दिसत आहेत. स्टडी त्यांच्यापासून लांब गेला आहे आणि सोशल मीडिया त्यांना जवळ करत आहेत. अशा विद्यार्थ्यांना
आम्ही या सर्वातून बाहेर काढणार आहेत आणि त्यांना वेगवेगळे फीचर्स आम्ही त्यांना समजवणार आहेत, ड्रॉबॅक्स काय आहे सोशल मीडियाचे हे त्यांना समजवणार आहेत आणि त्याचबरोबर आम्हाला असे काही विद्यार्थी खेडेगावात बनवायचे आहे ते फेक न्यूज मिस इन्फॉर्मेशन ॲडिक्टिव्ह बिहेवियर प्रायव्हसी कन्सर्नपासून लांब राहतील आणि त्यांना आम्ही एक एज्युकेशनल पासून तर एक चांगल्या नॉन करणार आहेत. मुलगा वाचणार आहे. माय गोल वायसीटीआय सॉफ्टवेअर कंपनीचं एकच गोल असणार आहे, जे पाठीवरती तुम्हाला एज्युकेशन नाव दिसतंय ना, त्या लॅपटॉप वरती एक रिसर्च इनोव्हेशन करताना मुलं दिसणार आहेत. तेच विद्यार्थी मोठं झाल्यानंतर एक चांगलं वर्क या ठिकाणी करणार आहेत आणि आपला प्रोजेक्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने बघितला, तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. शेवटी मी एवढंच बोलेल, कीबोर्डवरती थँक्यू बटन नसतं तर या ठिकाणी वायसीटीआय सॉफ्टवेअर कंपनी